योगेश झुरंगे जिल्हा परिषद निवडणूक लढणार का? 100% योगेश झुरंगे जिल्हा परिषद निवडणूक लढणार. योगेश झुरंगे यांची भूमिका काय असणार? योगेश झुरंगेंची भूमिका पत्रकार साहेबांनी जी मांडली, जी विचारली, त्यामध्ये जनतेसाठी ही निवडणूक लढायची. त्यामुळे योगेश झुरंगे परत एकदा सांगतो की 100% निवडणूक लढणार. उद्या प्रदीप कंदे यांनी सांगितलं की योगेश झुरंगे तुम्ही माघार घ्या, तुम्हाला उद्या दुसरं पद दिलं जाईल. यावेळेस त्यांची भूमिका काय असेल? नेत्यांची भूमिका मांडलेली, मला लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे त्या लोकशाहीचा उपयोग करून मी या निवडणुकीला सामोरे जाणार. तुम्हाला निवडणूक का लढायची? ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये जी निवडणुकीचा रचना घडली, त्या रचनेचा अभ्यास मी थोडाफार केलाय. तिथं शैक्षणिक दृष्टिकोनातून व वैद्यकीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींसाठी व जे युवक व युवती जे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि त्यांना ज्या भाषेच्या भविष्यामध्ये ज्या भाषेसाठी शहरामध्ये जाऊन नवीन क्लासेस व क्लासेसच्या माध्यमातून जी भाषा शिकायची, ती भाषा मी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या भाषेचा जे काही गोष्टी लागणार आहेत त्याची पूर्तता करून आपला जो शेतकरी कुटुंबातला जो मुलगा आहे त्या मुलाला सगळ्या गोष्टीची भाषेची पूर्तता करून विविध देशामध्ये सुरुवातीला एक प्रश्न असा उपस्थित करतो की आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातील जी मुलं आहेत त्या मुलांना इंग्रजी भाषेचा लय मोठ्या प्रमाणात सध्या विचार लोकांमध्ये वाढलेत की बाबा इंग्रजी प्रभुत्व हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नसतं. माझा सामान्य जनतेला असा एक प्रश्न आहे व मतदारांना असा एक प्रश्न आहे की माझा शेतकरी कुटुंबातील मुलगा इंग्रजीवरती भर देऊन प्लस जर्मन, फ्रान्स या अशा ज्या काही भाषा उपलब्ध आहेत त्या भाषेचा एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा न्याय देऊन ज्ञान देऊन सगळ्यात प्रभुत्व तयार करण्याचा एक माझा एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन बदलून एक नवीन पिढी कशी तयार होईल व प्रत्येक जीवनामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे, म्हणजे भाषेचा उपयोग आज लोकांना वाटतो की भाषा ही एक वेगळ्या पद्धतीने वापरली जाते, पण भाषेचा उपयोग काय होतो ही जी घटना घडणार आहे ती माझ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्यानंतर जनतेला माझा या गोष्टीचं नियोजन कळेल. आता तुमच्या विरोधात जे काही उमेदवार दिसतात त्यांच्याकडून